जय बाबा स्वामी. स्वामीजींना आणि गुरुमांना कोटी कोटी नमस्कार. मी आशा अरविंद वाकडकर, जैनी सेंटर मुलुंडवेसचीच साधिका आहे. मी 2009मध्ये समर्पण ध्यानमध्ये आले आणि 2010मध्ये गोव्याला दीक्षा घेतली. नंतर मग काही दिवसांनी मी एक अनुभूती सांगते की माझी मुलगी अमेरिकेला राहते, न्यू जर्सीमध्ये. ती प्रेग्नंट असताना मला तिने बोलावलं की तू ये, आणि मला म्हणजे तिला बेड रेस्ट सांगितली होती म्हणून तिने मला न्यू जर्सीला बोलवून घेतलं. मग मी गेले अमेरिकेला. गेल्यानंतर तिथे मला असं वाटायचं की मी इकडे आले अमेरिकेमध्ये, पण मला आता ध्यान माझं सुटेल की काय, मला ध्यान करता येत नाही, इथे कुठे सेंटर असणार किंवा काय, असा माझ्या मनात विचार यायचा. आणि सकाळीच मी ध्यान करायची, पण मला सामूहिकतेमध्ये ध्यान करायला स्वामीजींनी सांगितलं आहे की सामूहिकतेमध्ये ध्यान केलं की विचार नष्ट होतात वगैरे, म्हणून मी सारखी म्हणायची मला सामूहिकता मिळायला पाहिजे होती. पण एक दिवस आम्ही अमेरिकेमध्ये न्यू जर्सीमध्ये एका मॉलमध्ये गेलो आणि तिथे आपल्या मुलुंडमधलाच एक साधक तिथे भेटला आणि त्यांनी ओळखलं आम्हाला आणि त्याने सांगितलं की काका काकी तुम्ही इकडे कसे काय. मी म्हटलं तू इकडे कसा काय. तर तो म्हणाला की मी इथे न्यू जर्सीमध्ये कामाला आहे आणि मी इथे अमक्या अमक्या ठिकाणी, असं म्हणजे त्याने ॲड्रेस सांगितला. तर म्हटलं अरे मी त्याच्याच बाजूला माझी मुलगी राहते ना, त्या मुलीकडे मी आलेली आहे. तर मी म्हटलं अरे तू साधक आहे, तर मग तू ध्यान वगैरे करतोस का इकडे. तर तो म्हणाला हो आहे, इथे सेंटर आहे. तर म्हटलं अरे वा सेंटर आहे का. तर मग तो म्हणाला की तुम्ही याल का तिकडे. तर म्हटलं हो, पण अरे इथे रिक्षा नाही मिळणार, मी कसं येणार ना, रिक्षाने किंवा बसने. तुम्हाला ॲड्रेस दे, मी माझ्या जावयांना सांगते. किंवा तो म्हणे कशाला, मी जातो ना सेंटरवरती, ते दर रविवारी ध्यान होतं, तर मी तुम्हाला घेऊन जात जाईल. पण तो साधक, स्वामीजींचीच कृपा म्हणा किंवा काय, त्या साधकाने रोज मला दर रविवारी यायचा आणि सकाळीच तो मला घेऊन जायचा सेंटरवरती. सेंटरवर गेल्यावर ते पटेल होते, तर त्यांनी सांगितलं, त्यांनी ओळख करून दिली की ह्या मुलुंडच्याच आहे, ह्या साधिका आहे, हे दोघंजणं. मग आम्ही तिथे जाऊन दर रविवारी तो मला घ्यायला यायचा आणि दर रविवारी मी तिथे ध्यान करायची. त्यामुळे माझी स्वामीजींना मी प्रार्थना केली होती किंवा मी म्हणायची ना, ते न्यू जर्सीमध्ये ते सेंटर नाही, मी कशी सामूहिकता कशी मला मिळेल, मला कसं ध्यान करायला मिळेल. पण स्वामीजींनी हे माझं ऐकलं आणि मला सेंटर पण मिळवून दिलं. म्हणजे योगायोग असा की बघा, त्या साधकाची ना आमची भेट पण झाली, त्याने मला तो घेऊन पण जायचा. त्याच्यानंतर मग गुरुपौर्णिमा आली आणि नाही, त्याच्यानंतर एक शिबिर होतं तिथे, आणि ते शिबिर पायल लालाजी म्हणून मुलगी, तिच्या घरी शिबिर होतं. तर आम्हाला कळलं असं की तिच्या घरी शिबिर आहे म्हणून. मग तिचा फोन नंबर माझ्या मुलीने शोधून काढला आणि तिला फोन केला आणि तिला सांगितलं की असं असं तुमच्याकडे शिबिर आहे, अशी अशी मी साधिका आहे माझी आई, तर मी तिथे आले तर चालेल का. तर ती म्हणे हो हो चालेल चालेल या. मग ती राहते न्यू जर्सी सिटीमध्ये आणि माझी मुलगी राहते न्यू जर्सीमध्ये. मध्ये काहीतरी असं नदी आहे. मग माझे जावई आहे ना, ते घेऊन गेले तिच्या घरी. मग मला ते शिबिर पण मिळालं. एक दिवसाचं शिबिर होतं, ते शिबिर पण केलं. ते शिबिर झाल्यानंतर मग मला खूप बरं वाटलं की मला इथे येऊन रोज दर रविवारी ध्यान करायला मिळालं, सामूहिकता मिळाली, शिबिर पण मिळालं. आणि मग शिबिर झाल्यानंतर एक 4-5 दिवसांनीच तिचा मला फोन आला पायलचा की काकी असं असं आम्ही गुरुपौर्णिमा करायचं ठरवलेलं आहे, तर तुम्ही याल का तिथे. तर मी म्हटलं हो मी येईल. तर मग मी माझ्या जावयांना विचारलं की असा असा ॲड्रेस आहे, त्या ॲड्रेसवरती तुम्ही मला घेऊन जाल का, तिथे गुरुपौर्णिमा आहे. तर माझी मुलगी म्हणाली मी आले तर चालेल का. तर मग मी म्हटलं हो चालेल, तू पण आली. तर मग मी, माझी मुलगी, जावई, तिची मुलगी, त्यावेळेस ती प्रेग्नंट होती, पण तरी पण आम्ही एवढ्या लांब होतं ते जरा घर, आणि आम्ही गाडीतून गेलो तिकडे गेल्यानंतर मला एवढी मोठी सामूहिकता मिळाली, सगळ्यांची ओळख झाली. आणि सगळे न्यू जर्सीचे साधक इतके चांगले होते की त्यांनी माझं खूप छान स्वागत केलं आणि त्यांनी मला सांगितलं की अरे वा तुम्ही मुंबईहून आलात आणि आमच्यामध्ये सामील झालात, आणि खूप छान सामूहिकता मिळून आमचं गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम एवढा सुंदर झाला आणि मला खूप बरं वाटलं. मी स्वामीजींना नेहमी प्रार्थना करत होते की मला शिबिर होऊ द्या माझं, आणि मला शिबिर पण मिळालं, मला गुरुपौर्णिमा पण मिळाली. म्हणजे मी 4 महिन्यासाठी म्हणून अमेरिकेला गेले आणि तिथे मला स्वामीजींचं सान्निध्य मिळालं, स्वामीजींचे गुरुपौर्णिमा मिळाली. आणि रोज मी दर रविवारी मी ध्यानाला पण जायची, ध्यान पण करायला मिळालं. त्यामुळे स्वामीजींची कृपा माझ्यावरती खूप आहे.
आणि स्वामीजी माझ्याशी नेहमी असेच पाठीशी राहा. जय बाबा स्वामी.